हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचे LCP सतीश सर ह्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. एक मी महत्त्वाची सिरीज आणलेली 8वी 9वी 10वी ह्या विद्यार्थ्यांसाठी मॅथच्या ज्या अडचण असायच्या किंवा मॅथची एक भीती असायची, ती भीती कशा प्रकारे जाईल आणि मॅथ्समध्ये कशा प्रकारे चांगले मार्क्स मिळेल ह्या उद्देशाने मी एक 8वी 9वी 10वीची मॅथ सिरीजच घेऊन आलेलो आहेत. आपण काही 10वीचे पण 10चे आपण लेक्चर बघितले, आपण 8चे पण लेक्चर्स बघणार आहे आणि 9चे पण बघणार आहोत. आज आपण 9th ह्या स्टँडर्डचं अल्जेब्राचं मॅथ फर्स्टचं आपण एक पहिला लेसन आज बघणार आहोत, तो म्हणजे चॅप्टर फर्स्ट सेट हाच टॉपिक आपण बघणार आहोत. माझा एकच महत्त्वाचा उद्देश आहे की ज्या मॅथच्या अडचणी मुलांना आहेत किंवा मॅथबद्दल भीती आहेत, ती भीती कशा प्रकारे जाईल ह्या उद्देशाने मी ह्या चॅनलवरती आपल्यासाठी एक ह्या व्हिडिओज आणतो आहे. आणि याचा ग्रामीण भागातील मुलांना किंवा शहरी भागातल्या मुलांना ज्यांना मॅथची जास्त भीती आहे किंवा ज्यांना मॅथला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत, ह्या उद्देशाने मी या साऱ्या व्हिडिओज बनवत आहेत. माझा उद्देश हाच असणार आहे का तुम्हाला मिळणारे मागच्या वर्षीचे मार्क्स त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात भर पडेल आणि मॅथबद्दलची भीती निघून जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मॅथ असा विषय आहे का ज्या मुलांना येत नाही त्याला एकच कारण आहे आणि ते म्हणजे त्यांना बेसिक कॅल्क्युलेशन जमत नसते. ज्या विद्यार्थ्यांना बेसिक कॅल्क्युलेशन जमतात त्यांना मॅथबद्दल जास्त अडचण येत नाही. मात्र ही बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे आणि कॅल्क्युलेशन आहेत. ज्या मुलांना ह्या गोष्टी जमतात त्यांना मॅथची जास्त अडचण येत नाही. हां, एक गोष्ट मी तुम्हाला आधी पण सांगितली आणि आत्ता पुन्हा सांगतोय, मॅथबद्दल आपल्याला आवड निर्माण करायची असेल तर आपल्याला काही बेसिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ते कॅल्क्युलेशन आपल्याला जमले पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला टेबल चांगले लर्न असले पाहिजे. म्हणजे आपण जर आता 10thला किंवा 9thला आहे तर आपल्याला 20 किंवा 25 पर्यंत टेबल चांगले लर्न असले पाहिजे. तुम्हाला स्क्वेअर्स माहीत असले पाहिजे, तुम्हाला क्यूब माहीत असले पाहिजे, स्क्वेअर रूट माहीत असले पाहिजे, क्यूब रूट माहीत असले पाहिजे. ही बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला जमले पाहिजे. आणि ज्या मुलांना मॅथ्स येत नाही त्यांना ह्याच गोष्टी येत नसतात, त्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टीवर थोडा जास्त भर द्या. मी आता मॅथची सिरीजच सुरू करतोय, याच्यामध्ये पण तुमच्या शंका निरसन होऊन जाणार आहे. बऱ्याच मुलांना कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम असतो, सायन्स प्लस मायनस आल्यावर काय होतं याचा प्रॉब्लेम असतो. हे सर्व तुमचं इथं निरसन होणार आहे. आणि ग्रामीण भागात, शहरी भागातल्या सर्व मुलांना ह्या लेक्चरचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. जे मुलं लेक्चर्स लावू शकत नाही आहे किंवा जे माझ्या ऑलरेडी लेक्चरला आहे त्यांची रिव्हिजन पण चांगल्या प्रकारे होणार आहे. तर ह्या उद्देशाने हे मी सर्व सिरीज एक सुरू करतोय. तर आपण वेळ न वायाला घालवता आपण डायरेक्ट टॉपिकवर जाऊ. आज आपण 9वीचं अल्जेब्रा म्हणजे पार्ट फर्स्ट याचा आपण एक पहिला चॅप्टर बघणार आहोत आणि चॅप्टर म्हणजे आहे तो सेट. मग सेट म्हणजे नेमकं काय बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला जेवढे टॉपिक्स आहेत, जेवढे चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टरचा मिनिंग काय तो कळणं गरजेचं आहे. एकदा चॅप्टरचा मिनिंग आपल्याला कळाला तर त्याच्यातल्या किती एक्सरसाइज असो, किती प्रॅक्टिस सेट असो, ते आपल्याला इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. त्यामुळं बेसिक थीम काय ती कळणं गरजेचं आहे. आणि मी पुन्हा सांगतो, आपलं जे काही 40-50 मिनिटाचं जे लेक्चर असेल त्यातले पहिले 10-15 मिनटं खूप महत्त्वाचे, खूप इम्पॉर्टंट असतात आणि शेवटचे 5-10 मिनटं खूप इम्पॉर्टंट असतात. बाकीमध्ये तुम्हाला सर्व मी सांगणार आहे, सर्व एक्झाम्पल कसे सॉल्व्ह होतात, कसे सॉल्व्ह केले पाहिजे, कसे मार्क्स मिळतात, हे सर्व तुम्हाला कळणार आहे. पण बेसिक कन्सेप्ट काय हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला सेट टॉपिक्स आहे ज्याच्यावर एवढे प्रॅक्टिस सेट असेल, प्रॉब्लेम सेट असेल, काही असू द्या, पण नेमकं बेसिक काय हे कळणं गरजेचं आहे. हे एकदा कळालं तुम्हाला कोणते पण एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. मग आपण डायरेक्ट चॅप्टरला सुरुवात करूया. मग आता आपण सर्वात पहिलं बघणार आहे सेट्स. आता सेटची पहिली महत्त्वाची काय, तुम्हाला जसं मी सांगितलं त्या चॅप्टरचा मिनिंग कळणं गरजेचं आहे. मग सेट म्हणजे काय बघा, सेट मीन्स कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय, कोणत्याही सारख्या घटकांचा एक समूह जो असतो किंवा संच म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, एक समूह जो असतो त्याला आपण सेट असं म्हणतो. मग तो कसलाही समूह असेल, कसलाही संच असेल. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा, एक्झाम्पल काय सांगितलंय, बंच ऑफ पेन्स.
म्हणजे एक साधारणतः मी अशा प्रकारे एक 5, 6, 10 पेन घेतले, त्याचा एक बंच तयार केला, तो काय झाला आपला सेट तयार झाला. किंवा मी काही कीज घेतली, चावी की घेतली, 5-6 चाव्यांचा आपला बंडल असतो, तो काय असतो आपला सेट असतो. किंवा आपण म्हणू शकतो बुके, जे आपण कोणाच्या सत्कारासाठी देतो बघा, 10वीला जास्त मार्क्स मिळाले, 9वीला जास्त मार्क्स मिळाले तर सत्कार केले जातात. ते जो फुलं असतात याचा एक 5, 10, 15 फुलांचा एक काय असतो बंच असतो, तो सेट असतो, त्याला आपण काय म्हणतो बुके असं म्हणतो. किंवा मग कलेक्शन ऑफ नंबर, मग आता सपोज 1 to 10 मधले सर्व नॅचरल नंबर हा एक काय प्रकारे कलेक्शन आहे. कलेक्शन म्हणजे हा काय असणार आहे सेट असणार आहे. मग याच्यामध्ये आता आपण पुढे गेल्या बघणार आहे नॅचरल नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, त्यानंतर रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, इंटिजर, हे सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आणि हेच खरं बेसिक आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. मग आता सेट म्हणजे काय आला असेल, सेट म्हणजे काय सारख्या घटकांचा समूह, त्याला आपण काय म्हणतो सेट. काही असो, पेनचा सेट असेल, कीचा सेट असेल, फुलांचा सेट असेल, त्याला आपण बुके म्हणतो. कलेक्शन ऑफ काय नंबर्स असणार आहे, मग कोणते पण प्रकारचे नंबर असेल 1 to 10, 1 to 100 वगैरे वगैरे एक्सेट्रा. डेज ऑफ वीक, वीकमध्ये एकूण किती 7 डेज असतात, तो पण एक काय झाला एक बंचच झाला. मंथ ऑफ इयर्स, इयरमध्ये 12 मंथ्स असतात, त्याचा पण एक काय झाला बंच तयार झाला. तर सारख्या घटकांचा एक समूह म्हणजे काय असणार आहे सेट असणार आहे. सेटची कन्सेप्ट सर्वांना कळाली असेल. पण आता मला एक सांगा, सेट हे आपण कसं पण नाही लिहू शकत, त्यासाठी एक लिहिण्याची पद्धत असते. उदाहरणार्थ मी जर असं तुम्हाला म्हटलं बघा, जर आपल्याला काय लिहायचं आहे सेट लिहायचं आहे. उदाहरणार्थ मला लिहायचं आहे 1 to 10 नंबरचे नॅचरल नंबरचा सेट लिहायचा आहे. म्हणजे 1 to 10 मध्ये नॅचरल नंबरचा काय लिहायचा आहे सेट लिहायचा आहे. पण सेट लिहिताना एक पद्धत असते. सेट लिहिण्यासाठी कोणता तुम्ही ABCDचा म्हणजे अल्फाबेट यूज करू शकतात. मग आता मला 1 to 10 मधले सर्व नॅचरल नंबरचा सेट फाइंड आउट करायचा का तो शोधायचा आहे. तो नेहमी कसा शोधलाय, मग त्याला काहीतरी एक नंबर द्या, सेटला एक नंबर द्या जो अल्फाबेट. बघा इथे खाली सांगितले जनरली नेम ऑफ द सेट युजिंग कॅपिटल लेटर्स ABCD XYZ एक्सेट्रा. हे 26 पैकी आपण कोणता एक नंबर देऊ शकतो. मग आता मला 1 to 10 मधले सर्व नॅचरल नंबरचा सेट लिहायचा आहे. मग तो कसा लिहिला जातो कर्ली मध्ये लिहिला जातो. कसा लिहिला जातो कर्ली फॉर्म मध्ये. कर्ली बघा, कर्ली म्हणजे अशा प्रकारे तो लिहिला जातो, याला कर्ली ब्रॅकेट असं म्हणतात. सिंपल साध्या ब्रॅकेटमध्ये, अशा ब्रॅकेटमध्ये किंवा मग काय अजून अशा ब्रॅकेटमध्ये असं लिहिला जात नाही. तो नेहमी कसा लिहिला जातो कर्ली फॉर्ममध्ये लिहिला जातो किंवा कर्ली चिन्हात लिहिला जातो, साईनमध्ये लिहिला जातो. मग आता मला लिहायचं आहे 1 to 10 नॅचरल नंबर लिहायचे. मग तो सेट कसा असणार आहे कर्ली, ओपन कर्ली 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. अशा प्रकारे आपण काय करू शकतो सेट लिहू शकतो. म्हणजे आपल्याला इथं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, काय तर कोणत्याही प्रकारे सेट लिहिण्यासाठी कर्ली फॉर्मचा यूज करावा लागतो. आणि कर्ली सेट कसा लिहितात तर असा लिहितात, हा ओपन म्हणतात आणि हा क्लोज म्हणतात. याच्यातच आपल्याला काय करावं लागतो नेहमी सेट लिहावा लागतो. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि कोणताही सेट इंडिकेट करताना कोणत्याही कॅपिटल वर्डचा आपण यूज करतो. म्हणजे जसं मी जर ए लिहिला 1 to 10 नॅशनल नंबरचा सेट लिहायचा आहे तर मी ए म्हटलं, याला तुम्ही बी पण म्हणू शकतात, याला तुम्ही एक्स पण म्हणू शकतात, याला तुम्ही वाय पण म्हणू शकतात, झेड पण म्हणू शकतात, एनीवन. ह्या 26 लेटरपैकी कोणता पण यूज करू शकतात. इवन हे 26 नाही, त्याला तुम्ही कोणता अल्फाबेट आहे तुम्ही रोमन लिपीतला जरी अंक दिला तरी चालतो. पण जनरली A to Z हेच अंक दिले जातात. कोणता दिला जातो असा कोणताही विशेष फॉर्मॅट नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर महत्त्वाचं तुम्हाला मी 2 गोष्टी सांगितल्या. पहिल्या काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेट्स, कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. आणि सेकंड सांगितलं त्याचं डिनोट कसं करतात. कसं डिनोट करतात तो कर्ली फॉर्ममध्ये करतात. बघा जनरली एक तुम्हाला मी सांगितलं नेम ऑफ द सेट युजिंग कॅपिटल लेटर ABCDEXYZ ॲज इट इज किंवा एक्सेट्रा. थर्ड महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ही खूप इम्पॉर्टंट आहे. यातला बेसिक तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची काय ती, इफ A इज अन इलेमेंट ऑफ सेट A. मिनिंग काय झाला, हा A जो इलेमेंट आहे हा कोणातला आहे बरं सेट A मधला आहे.
म्हणजे एक काहीतरी सेट आहे ज्यातला ए हा एक इलिमेंट आहे आणि हे जर आपल्याला दाखवायचं असेल देन वी राईट इट ॲज ए इलेमेंट ऑफ ए असं लिहिलं जातं. म्हणजे बघा काय सपोज मी आता असं म्हटलं की सेट ए सपोज ज्या सेट ए मध्ये आपण म्हटलं 1 2 3 4 5 हा माझा काय एक सेट आहे. मग मी जर तुम्हाला असं म्हटलं 1 हा मी 1 आहे 1 इज ॲन इलेमेंट ऑफ सेट ए कारण की सेट ए मधला 1 हा काय एक इलेमेंट आहे आणि तो कसा इंडिकेट करायचा 1 इज इलेमेंट ऑफ सेट ए झालं ना. ए सेट मधला ए हा काय एक इलेमेंट आहे म्हणून त्याला इलेमेंट असं म्हटलं जातं. हे जे चिन्ह आहे ते इलेमेंट. मग आपण असं म्हणू शकतो मग मला एक सांगा बरं 5 इलेमेंट ऑफ ए आहे का नाही आहे. ॲब्सोल्युटली असणार आहे कारण की हा ए सेटमध्ये पण 5 आहेच ना. म्हणजे याचा अर्थ 5 इज इलेमेंट ऑफ ए. म्हणजे याच्यापैकी 1 इज इलेमेंट ऑफ ए 2 इज इलेमेंट ऑफ बी 3 4 5 इज इलेमेंट ऑफ ए. हे सगळे सेट ए मधले आहे. हे चिन्ह खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला खूप गरजेचं आहे पुढे आपल्याला लागणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यावर आपल्याला एक्झाम्पल नेहमी विचारले जातात. मग ए इज इलेमेंट ऑफ ए कारण की हा ए जो आहे हा कोणाचा सबसेट आहे किंवा कोणाचा पार्ट आहे तर एचा पार्ट आहे. इथपर्यंत कळालं. पण मी जर तुम्हाला असं विचारलं जर 6 इज इलेमेंट ऑफ सेट ए येस ऑर नो. जर मी तुम्हाला असं विचारलं 6 हा एचा सेट आहे का नाही आहे 6 हा ह्या ए सेटमध्ये आहे का नाही आहे म्हणजेच याचा अर्थ 6 इज नॉट इलेमेंट ऑफ ए. म्हणजे 6 हा ए सेटमध्ये नाही आहे. मग म्हणजे बघा इलेमेंट असेल तर असं येणार आहे आणि इलेमेंट नसेल तर त्याच्यावरती काय येणार आहे खोडून टाकायचं ते आपल्याला कॅन्सल करायचं म्हणजे ते नाही आहे. मी जर असं म्हटलं तुम्हाला की 10 इज इलेमेंट ऑफ ए हे रॉंग असणार आहे का कारण की ए सेटमध्ये 10 नाहीच आहे. मग हे कसं लिहायला लागेल 10 इज नॉट इलेमेंट ऑफ ए. म्हणजे याच्या बाहेरचे जे काही इलेमेंट्स असणार आहे ते सर्व नॉटमध्ये असणार आहे आणि याच्यामधले असेल तर सर्व एमध्ये असणार किंवा त्या सेटमध्ये असणार किंवा ते इलेमेंट असणार आहे. आणि इथं खाली दिलं आहे आणि दुसरं काय असतं ए इज नॉट इलेमेंट ऑफ ए. म्हणजे ह्या सेटच्या बाहेर जेवढे असतील ते सर्व कसे इंडिकेट होणार आहे यानुसार आणि हे सर्व कसे होणार आहे यानुसार. सेटमध्ये असेल तर यानुसार आणि सेटमध्ये नसेल तर ह्या सेकंडनुसार. इथपर्यंत कळालं सर्वांना. आता आपण पुढे बघणार आहोत नंबर सिस्टीम. कारण की ह्या टॉपिकमध्ये सेट ह्या टॉपिकमध्ये आपल्याला नंबर्सची डेफिनेशन माहीत पाहिजे. नंबर्स माहीत असेल तर आपण हे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो. एक गोष्ट तुम्हाला मी महत्त्वाची सांगतो जे तुम्हाला बुक्समध्ये नाही आहे जे इतर तुम्हाला ऑनलाईनच्या कोणत्या चॅनलवरती एवढी माहिती नाही आहे तेवढी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा तर प्रयत्न करणार आहे. म्हणजे तुमच्या बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळेल. आणि तीच माझ्यावाली पूर्ण अपेक्षा असणार का मुलांना जास्तीत जास्त मार्क्स मिळावा आणि मॅथबद्दलची भीती जावी. मग आता याच्यात आपण पुढे बघणार आहे नंबर सिस्टीम. मग याच्यामध्ये एक 7-8 एक नंबर्स आहेत त्याची आपल्याला डेफिनेशन माहीत पाहिजे कारण की सेटसाठी नंबर्स आपल्याला महत्त्वाचे असतात. मग आता आपण बघूया. फर्स्ट नंबर आहे. फर्स्ट नंबर इज नॅचरल नंबर. व्हॉट इज मीन बाय नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय बघा. नॅचरल म्हणजे आपण मराठीत त्याला नैसर्गिक संख्या असं पण म्हणतो. मी मराठीत इंग्लिशमध्ये दोन्ही सांगण्याचा प्रयत्न करतो कारण ग्रामीण भागातल्या काही मुलांचं बरं का सर्वांचं नाही पण काही मुलांचं थोडं इंग्लिश वीक असतं. आणि माझा उद्देश असा आहे की इंग्लिश वीक आहे म्हणून मॅथ वीक राहता कामा नाही आहे. म्हणजे इंग्लिशही तुमचं स्ट्रॉंग पाहिजेच ते झालंही पाहिजे आणि मॅथही तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम हा आहे मॅथ थोडं जमतं पण ते इंग्लिशमधून आहे किंवा ते सेमी इंग्लिशला किंवा इंग्लिश मिडियमला आहे त्याच्यामुळे त्यांना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण माझी अपेक्षा तुम्ही कोणत्याही माध्यममध्ये राहा कोणत्याही मीडियममध्ये राहा मॅथ मात्र तुम्हाला चांगला आलं पाहिजे. गणितात तुमची कमांड असली पाहिजे. मग आता नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. मग नॅचरल नंबर्स कोणते असतात ज्या नंबरची स्टार्टिंग 1 पासून होती त्याला नॅचरल नंबर असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल नॅचरल नंबर कोणते असणार आहे 1 2 3 4 5 n टाइम्स. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता असं जर विचारलं तर त्याचं आन्सर तुम्हाला मिळू शकतं 1. बट मी तुम्हाला असं विचारलं लार्जेस्ट नॅचरल नंबर कोणता आहे तर इम्पॉसिबल आहे. ते आत्ता तरी सांगणं इम्पॉसिबल आहे किंवा
जवळपास ते सांगणं इम्पॉसिबल आहे, ते सांगणं शक्य नाही आहे. कारण जो लार्जेस्ट नॅचरल नंबर सांगणार आहे त्याच्यात एक ॲड केला तर अजून पुढचा नंबर मिळणार आहे. म्हणजे तुम्ही 1 सांगितला, 100 सांगितले, 1000 सांगितले, लॅक सांगितले, 10 लॅक सांगितले, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, असे किती नंबर झाले, त्याच्यात अजून एक ॲड केला तो अजून एक पुढचा नॅचरल नंबर होणारच आहे. म्हणून स्मॉलेस्ट नॅचरल नंबर जर आपल्याला पुढे विचारला तर तो 1 असणार आहे. पण लार्जेस्ट कोणता आहे माहीत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे त्याचा अजून अंतच, म्हणजे त्याला अंतच नाही आहे, अजून काहीतरी पुढं आहे, त्याला इन्फिनिटी असं म्हणतात. मग हे तुम्ही लर्न करा, पाठ ठेवा, हे तुमच्या सर्व गोष्टी असल्या पाहिजे. नॅचरल नंबर्स मीन्स 1 2 3 4 5 इन्फिनिटी किंवा n टाइम, ज्याला कोणत्या प्रकारे अंत नाहीये. सेकंड, व्हॉट इज मीन बाय इवन नंबर. इवन नंबर म्हणजे कोणते नंबर? बघा, इवन नंबर म्हणजे दॅट नंबर, म्हणजे इवन नंबर म्हणजे अशा संख्या की ज्याला 2 ने डिवाइड होतं, 2 ने पूर्ण डिवाइड होतं. मग असे नंबर्स कोणते आहे? तर ते आहे 2 4 6 8 10 12 आणि हे सुद्धा काय आहे तर n टाइम्स आहे. तुम्ही शेवटचा नंबर सांगू शक्यच नाही आहे. पहिला सांगू शकतात, स्मॉलेस्ट इवन नंबर जर विचारला तर 2 असेल, पण लार्जेस्ट विचारला तर सांगता येणं शक्य नाही आहे. आणि हे सगळे 2 2च्या गॅपने असतात. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 हे सगळे 2च्या गॅपने असतात आणि ह्या प्रत्येकाला 2 ने डिवाइड होतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इवन नंबर. नेक्स्ट आहे ऑड नंबर. ऑड नंबर मीन्स, ऑड नंबर म्हणजे असे नंबर की ज्या नंबरला 2 ने डिवाइड होत नाही. म्हणजे जे नंबर इथं आलेले आहे का ते इथं येणार नाही आहे आणि जे इथं आले का ते इथं येणार नाही आहे. म्हणून ऑड नंबर कोणते असतात? स्मॉलेस्ट ऑड नंबर इज 1 1 3 5 7 9 11 13 ऑल आर ऑड नंबर्स. याच्यात जे आहे ते, जे ऑड आहे ते इवन नसतील, जे इवन असेल ते ऑड नसतील. तर ऑड नंबर हे पण आपल्याला लर्न करायचे. इंटिजर्स, व्हॉट इज मीन बाय इंटिजर्स. इंटिजर नंबर्स काय असतात? इंटिजर्समध्ये सर्व पॉझिटिव्ह, सर्व निगेटिव्ह अँड 0 हे सर्व नंबर कोणते असतात? इंटिजर्स असतात. मीन्स काय होईल बरं याच्यामध्ये? 0 पण असणार आहे, 1 2 3 4 n टाइम्स अनंत. इकडं कोणते असतात? मायनसवाले असतात. म्हणजेच काय? -1 -2 -3 आणि हे सुद्धा काय? इन्फिनिटी आहेत. याला म्हणतो आपण इंटिजर्स. इंटिजर्स मीन्स काय? ऑल निगेटिव्ह नंबर्स, ऑल पॉझिटिव्ह नंबर विथ 0, त्यात 0 पण असला पाहिजे. होल नंबर्स मीन्स काय? होल नंबर्स. होल नंबर्समध्ये सर्व नॅचरल नंबर असतात, पण एक नंबर वाढतो, तो कोणता? 0. म्हणून होल नंबर कुठून स्टार्ट होतो? 0 पासून. 0 1 2 3 4 5 इन्फिनिटी. दीज आर दी होल नंबर्स. व्हॉट इज मीन बाय द प्राईम नंबर. प्राईम नंबर मराठीत त्याला मूळ संख्या असं म्हणतात. प्राईम नंबर, प्राईम नंबर म्हणजे असे नंबर असतात की त्या नंबरने त्याच नंबरला फक्त डिवाइड होईल, बाकीच्या इतर नंबरने त्याला डिवाइड होत नाहीत. मग असे कोणते? प्राईम नंबर्स. सो स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज 2. नेक्स्ट कोणता असणार आहे? नेक्स्ट इज 3 5 7 11 13 17 19 23 ॲज इट इज. हे सुद्धा खूप असणार आहेत. 1 to 100 मध्ये प्राईम नंबर्स टोटल असतात 25. हे लक्षात ठेवा, किती असतात? 25 असतात. ते प्राईम नंबर्स म्हणजे हे असे नंबर्स आहे की ज्याला इतर कोणत्याही नंबरने डिवाइड होऊ शकत नाही, ते असतात सर्व प्राईम नंबर्स. रॅशनल नंबर्स मीन्स काय? रॅशनल, बघा याची डेफिनेशनही सांगतो आणि ते ओळखायचे कसे तेही सांगतो. हा जो रॅशनल नंबर असतो याच्यात एक डिनॉमिनेटर पण असतो, न्यूमरेटर पण असतो. मीन्स a डिवाइड बाय b ह्या फॉर्ममध्ये जे असतात त्याला काय म्हणतो? रॅशनल नंबर. बट b इज नॉट इक्वल टू 0. हा जो डिनॉमिनेटर आहे का हा 0 नसावा. बाकी 1 2 3 5 काही असू द्या, a वाला 0 1 2 3 5 काही असू द्या, हे सगळे काय असतात? नॅचरल नंबर. मग मी जर असं म्हटलं की 5/2 हा काय असणार आहे? रॅशनल नंबर असणार आहे. आणि इरॅशनल नंबर म्हणजे काय?
इरॅशनल नंबर सुद्धा ह्या फॉर्ममध्येच असतो, ए बाय बी, बी इज नॉट इक्वल टू 0. ह्या दोघांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे बरं का, खूप महत्त्वाचा फरक आहे. काय फरक आहे? जर मी तुम्हाला असं विचारलं, बघा एक काही क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला, जर मी असं म्हटलं √4 इज इक्वल टू किती, आता मला सांग √4 हा रॅशनल नंबर आहे का इरॅशनल नंबर आहे? एक तुम्हाला साधी मी ट्रिक सांगतो. रॅशनल नंबर्स म्हणजे असे नंबर असतात की ज्याचं कॅल्क्युलेशन करता येतं, आणि इरॅशनल नंबर म्हणजे असे नंबर असतात ज्याचं कॅल्क्युलेशन करता येत नाही. मग आता √4 याचं सोल्युशन मिळेल का आपल्याला? नक्की मिळेल ना. √4 मीन्स काय? 2. म्हणजे हा नंबर दिलेला कोणता आहे? हा दिलेला नंबर कोणता आहे? रॅशनल नंबर आहे. आणि मी जर तुम्हाला विचारलं √3 मीन्स किती, √3चं आपल्याला सहजासहजी पॉसिबल नाही आहे, त्यासाठी आपल्याला कॅल्सी, कॉम्प्युटर, लॉग टेबलचा यूज करावा लागतो. सहजासहजी शक्य नाही आहे. मग अशा नंबरला आपण काय म्हणणार आहे? इरॅशनल नंबर. व्हॉट इट? नेक्स्ट बघा, मी जर तुम्हाला असं म्हटलं की क्यूब रूट ऑफ 8 हा कोणता नंबर आहे, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे कोणता आहे बरं? हा रॅशनल नंबर आहे. का? तर क्यूब रूट ऑफ 8 मीन्स का असतो? 2 असतो. पण जर मी तुम्हाला विचारलं क्यूब रूट ऑफ 9 हा स्क्वेअर आहे 3चा, पण तो कसलाही क्यूब नाही आहे, म्हणजे क्यूब नाही आहे, तर क्यूब नाही तर क्यूब रूट कसं काय? ते शक्य नाही आहे, म्हणून तो काय असणार आहे? इरॅशनल नंबर. तर जे सॉल्व करणं शक्य आहे त्याला म्हणायचं रॅशनल नंबर, जे सॉल्व करणं शक्य नाही आहे त्याला म्हणायचं इरॅशनल नंबर. नेक्स्ट आपण बघणार आहोत मेथड ऑफ रायटिंग सेट्स. सेट्स लिहिण्याच्या कोणत्या पद्धती आहेत? 2 टाइप्स ऑफ रायटिंग सेट्स. सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड आहे ती म्हणजे लिस्निंग ऑर रोस्टर मेथड. ही एक फर्स्ट मेथड आहे, लिस्निंग अँड रोस्टर. आणि सेकंड जी मेथड आहे ती आहे रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म. ह्या 2 पद्धती असतात सेट लिहिण्याच्या. म्हणून मेथड ऑफ रायटिंग सेट्स किती असणार आहे? 2 असणार. हे 2 आपल्याला काय बघायला मिळतात? सेट लिहिण्याच्या पद्धती बघायला मिळतात. खूप इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला विचारले जातात. ह्या 2 पद्धती अशा असतात, एक आपल्याला लिस्निंग और रोस्टर मेथड देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला रूल मेथड लिहायला लावतात, किंवा रूल मेथड देतील आणि तुम्हाला काय विचारते? लिस्निंग किंवा रोस्टर मेथड लिहायला लावते. मग ह्या 2 नेमक्या कशा असतात ते आता आपण बघणार आहोत. ज्यातलं आपण पहिलं बघू लिस्निंग अँड रोस्टर मेथड. ही लिहिण्याची एक पद्धत आहे, ही कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिली जाते. कशी लिहिली जाते? कर्ली ब्रॅकेटमध्ये. एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल, द सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 and 10. म्हणजे आपल्याला ह्या 1 आणि 10 मध्ये काय करायचं आहे? तर ह्या 1 आणि 10 मध्ये काय करायचं आपल्याला? तर कोणते नंबर फाइंड आउट करायचे आहे? तर कसला सेट लिहायचा आहे? ऑड नंबरचा सेट. आता ऑड नंबर्स काय असतात ते आपण आत्ताच बघितलंय. कळलं नसेल एकदा पुन्हा बघा. ऑड नंबर्स म्हणजे कोणते नंबर? ज्याने 2 ने डिवाइड होत नाही असे नंबर्स. मग असे ऑड नंबर कोणते असतात? स्टार्टिंग होती 1 पासून. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 अशा प्रकारे सर्व काय असतात? ऑड नंबर असतात. मग आता आपल्याला सेट लिहायचा आहे, द सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 to 10. मग याला सेटला काहीतरी एक एक्झाम्पल नाव द्या. जसं तुम्हाला सांगितलं सेटला नाव कोणतंही अल्फाबेट आपण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सेट ए इज इक्वल टू, हा सेट आपण कसा लिहायचा? कर्ली फॉर्ममध्ये लिहायचा. मग आता 1 to 10 मधले कोणते नंबर्स बघायचे आपल्याला? ऑड नंबर. बट ह्या 1 आणि 10 मधले बघायचे, म्हणजे 1 आणि 10 घ्यायचे नाही आपल्याला, त्याच्या मधले घ्यायचे. म्हणजे जरी 1 हा ऑड नंबर असेल तरी घ्यायचा नाही, कारण की 1 ते 10 याच्या मधले घ्यायचे आपल्याला. येते लक्षात? म्हणजे 1 जरी ऑड नंबर आहे तर तो घ्यायचा नाहीये. मग नेक्स्ट ऑड नंबर कोणता असणार आहे? 3, नेक्स्ट 5, नेक्स्ट 7, नेक्स्ट 9 पर्यंतच घ्यावं लागेल, कारण की आपल्याला 10 पर्यंत घ्यायचे, 11 आपण घेऊ शकत नाहीये. म्हणजे द सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 to 10 याचा सेट कसा लिहिला जाणार आहे? जर आपल्याला विचारलं लिस्निंग किंवा रोस्टर मेथडने विचारलं तर त्याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. याचं लक्षात? जर क्वेश्चन आपल्याला विचारला की द सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 किंवा राईट द सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 to 10. आता आणि तो कोणत्या फॉर्ममध्ये जर विचारलं तर
रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथडनी जर विचारलं तर ते मात्र आपल्याला रिटर्न पद्धतीत लिहायचं असतं. कसं लिहायचं? रिटर्न. मग बघा, जसं तुम्हाला सांगितलं, जसं मी तर एक सेटला नाव काय दिली आहे, कोणतेही रँडम द्या, काही प्रॉब्लेम नाही. तसं मी इथं सुद्धा ए दिलं. कसं लिहायचं बघा, याचं आन्सर्स कसं लिहायचं आहे. तर बघा, हा ए सेट आहे. बरं, हे सर्व काय तर नंबर्स आहे, म्हणजे याचाच मिनिंग हा आहे. हेच आपण इकडे लिहिणार आहे, पण काय त्या पद्धतीत रूल मेथडमध्ये लिहिणार आहे. मग एक्स म्हणजे हे सर्व नंबर्स. एक्स म्हणजे काय? हे सर्व नंबर. हे कोणते नंबर आहे? एक्स सच दॅट. ही जी आडवी लाईन असते याला सच दॅट असं म्हणतात. काय म्हणतात? सच दॅट. म्हणजे याचाच मिनिंग पुढे दिलेला, याचा अर्थ असा होतो एक्स सच दॅट एक्स इलेमेंट ऑफ. इलेमेंट जसं मी तुम्हाला सांगितलं, हे चिन्ह कोणाचं आहे? इलेमेंट्स ऑफ एन फॉर काय? नॅचरल नंबर. एक गोष्ट लक्षात ठेवा, नॅचरल नंबरचं इंडिकेशन काय असतं? एन असतं. म्हणजे हे सर्व नंबर कोणते येतात? एन आहेत. हे कोणते येतात? एन आहेत. आता आपण बघणार आहोत रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. आता ही मेथड कशी असते? तर ही मेथड असते रिटर्न मेथड असते. ही लिहायची असते आपल्याला, रिटर्न असते. बघा, एक एक्झाम्पल घेतलं मी. द सेट ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10. सेट ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. मग आता आपल्याला कोणाचा सेट बनवायचा आहे? तर 1 आणि 10 ह्या नंबरच्या मधला नॅचरल नंबरचा सेट बनवायचा आहे. मात्र तो कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे? आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचा आहे. आणि तो कसा लिहिला जातो बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणत्याही सेटला एक नाव द्या. सेटला काय द्यायचं? नाव. अल्फाबेटचं कोणतं नाव? उदाहरणार्थ मी काय दिलं आहे? ए इज इक्वल टू एक्स सच दॅट. ही जी मधली लाईन आहे सच दॅट, म्हणजे हा एक्स असा सेट आहे की जो सच दॅट एक्स इज इलेमेंट ऑफ एन. म्हणजे काय? नॅचरल नंबर. कारण की आपल्याला कोणते विचारले? तर नॅचरल्स विचारले ना. आणि कोणत्या नंबर्स मधले विचारले? 1 and 10. म्हणजे 1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 10. म्हणजे हा एक्स आहे, म्हणजे हा आपल्याला इलेमेंट शोधले जो कोणापेक्षा मोठा आहे? 1 पेक्षा. आणि कोणापेक्षा लहान आहे? 10 पेक्षा. यातले सर्व जो सेट आहे त्यालाच आपण काय म्हटले? सेट ए म्हटलंय. मग तो अशा प्रकारे आपण लिहू शकतो. बघा, आता मी तुम्हाला थोडं मिक्स करतोय. मिक्स केल्याने तुम्हाला थोडे व्यवस्थित कळेल. जर मी तुम्हाला असं म्हटलं, किंवा ही एक अजून एक पद्धत आहे लिहिण्याची, सेकंड एक और पद्धत आहे. हा सेट आपण सेट ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10 कसा लिहू शकतो? ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये. सेट हे नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे असतात. एक्स हा पण कोणतरी एक्स आहे, हे दिलेला काहीतरी एक्स असतं बरं का, दिलेलं हे काहीतरी एक्स असतं. एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर. कोणते नंबर आहे? नॅचरल नंबर लेस दॅन 10. 10 पेक्षा हे काय? लहान आहेत. 10 पेक्षा सर्व लहान आहेत ना, म्हणून तो ह्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो आणि आपण ह्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो, दोन्ही पण. आता मी जर तुम्हाला असं विचारलं, बघा हा क्वेश्चन जर असा विचारला, द सेट ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10, आणि हा जर आपल्याला लिस्निंग फॉर्ममध्ये विचारला असेल, लिस्निंग, तो कसा लिहावा लागेल मग आपल्याला? बघा, मी लिस्निंग फॉर्ममध्ये लिहितो. मग याला सेटला मी ए म्हटलं. ए इज कोणते सांगितले? 1 to 10. बट 1 आणि 10 घ्यायचं आहे का आपल्याला? नाही. आणि बाकीचे सर्व नॅचरल घ्यायचे आहे. म्हणजेच काय होईल? 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. दिस इज अवर सेट. आणि कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे मी? लिस्निंग सेटमध्ये लिहिलं आहे. लक्षात आलं? बघा, मी क्रॉस केलं आहे, म्हणजे तुमच्या इथं जरी तुम्हाला असं वाटतंय का मी थोडं क्रॉसिंग करतोय, पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होईल. दिलेलं आहे जे एक्झाम्पल आहे, मी तुम्हाला ते रूल मेथडमध्ये पण सांगितलं आणि काय लिस्निंग मेथडमध्ये सुद्धा सांगितलं. आता अजून एक गडबड करतो बघा, म्हणजे तुमच्या क्लिअर होईल. मी तुम्हाला असं क्रॉस करतोय पण तुमचं क्लिअर होईल. आता हा जो क्वेश्चन होता आपल्याला, द सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 and 10, तर याचा लिस्निंग फॉर्म असा होईल. पण ह्याच क्वेश्चनचा जर तुम्हाला कोणता फॉर्म विचारला? रूल मेथड विचारली, तर कशी होईल बघा ती रूल मेथड. कोणते एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला आता? ह्या एक्झाम्पलचं बरं का. ह्या एक्झाम्पलचं कसं होईल बघा. काय होईल? याला पण सेट काहीतरी नाव द्या, ए द्या, बी द्या, एक्स वाय झेड काही पण द्या. मी सपोज ए म्हटलं. ए
सेट ए इज इक्वल इन कर्ली फॉर्ममध्ये हे सर्व काय तर आपले एक्स आहे. सच दॅट एक्स इज कोणते नंबरचे बरे हे आपल्याला कोणते विचारले ऑड नंबर विचारले. कोणते विचारले ऑड. आणि 1 to 10 मध्ये ऑड नंबर कोणते असतात ते आपल्याला माहिती आहे. कोणते असतात तर त्याच्यामध्ये 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. हे सगळे काय तर ऑड नंबर आहे. पण इथं कसे लिहायचे ते एक्स सच दॅट एक्स इज ऑड नंबर्स. ऑड दिले तर ऑड लिहावं लागेल ना. ऑड नंबर्स बिटवीन किंवा लेस दॅन बघा बिटवीन असंच म्हणा. ऑड नंबर बिटवीन किंवा तुम्ही बिटवीन नाही लिहिलं तर चालेल. डायरेक्ट ह्या फॉर्ममध्ये लिहिलं तर चालेल. 1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 10. ह्या 1 आणि 10 मधले ऑड नंबर. मग हा कर्ली काय होणार तुमच्याला कंप्लीट. हे एकदम राईट लिहिणं असतं तुमचं. आलं लक्षात. म्हणजे हा फॉर्मॅट मी असा पण लिहिला, हा फॉर्मॅट मी असा पण लिहिला, हा फॉर्मॅट असाही लिहिला आणि हा फॉर्मॅट मी असाही लिहिला. सर्व तुम्हाला क्रॉस बी करून दाखवलं आणि सरळ पण सांगितलं. एक गोष्ट कळायला नसेल थोडं अजून मागं घ्या, व्यवस्थित तुम्हाला कळेल. खूप सिंपल पद्धत आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघूया डायरेक्ट आपण. बघा सेकंड. आता हे तुम्हाला काय दिलंय, ही तुम्हाला लिस्निंग मेथड दिली. काय दिली तुम्हाला लिस्निंग. आता लिस्निंग किंवा रोस्टर मेथड आहे. पण हे कोणते बरं सर नंबर्स कोणते नंबर आहे इवन नंबर आहे. कारण की हे 2, 4, 6, 8, 20 हे कोणते इवन नंबर. हा इवन नंबरचा सेट आहे. पण मी तुम्हाला असं विचारतो की हा सेट तुम्हाला कोणत्या मेथडमध्ये लिहायचा आहे. रूल मेथडमध्ये लिहायचा. कसा लिहिला जाईल तर कसं लिहिलं जाईल. याला कोणता काय म्हटलंय बरं ए म्हटलंय. याला पण आपल्या मी इथं लिहितोय आन्सर बरं का. हे ए सेट ए कर्ली फॉर्ममध्ये एक्स सच दॅट हे फिक्स आहे. सच दॅट एक्स इज अँड हे कोणते नंबर आहे इवन नंबर. इवन नॅचरल नंबर्स. आणि कोणत्यामध्ये येते हे कशामध्ये आहे तर 1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 21. इथं 21 घ्यावं लागेल. का 21 घातलं मी इथं कारण की 21 पेक्षा लहान याचा अर्थ 20 पासून. तर हा कर्ली तुमचा काय झाला कंप्लीट झाला. म्हणजे हीच मेथड मी तुम्हाला इथं लिहून दाखवली. आता बघा क्रॉस देतो. तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे की रूल मेथड दिली आणि त्याच्यावरून तुम्हाला कोणता क्वेश्चन विचारलाय बरं लिस्निंग. रूल मेथड काय विचारली आहे सेट बी एक्स सच दॅट एक्स इज अन इंटिजर अँड -4 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 4. हा फॉर्म तुम्हाला कशात लिहायला लावला सपोज लिस्निंगमध्ये. तर तो कसा लिहायचा आहे. मग आपल्याला कोणता सेट दिलाय बरं बी. मी हा लिहितोय बरं का इथं. सेट बी कर्ली फॉर्ममध्ये कोणती दिली आहे -1. बट इथं नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू. इथं फक्त लेस दॅन आहे म्हणजे हा -4 घ्यायचा नाही. म्हणजेच काय घ्यावं लागेल आपल्याला -3 -2 -1 0 1 2 and 3. कारण की 4 आहे पण तो 4 घ्यायचा आहे का. जर इथं लेस दॅन ऑर इक्वल टू असता तर 4 घ्यावा लागला असता. मात्र इथं असं दिलेलं नाही आहे. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणून हा तुमचा काय असणार आहे ब्रॅकेट किंवा लिस्निंग ऑर रोस्टर फॉर्म असणार आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये सेटचे 2 मेथड सांगितले. एक म्हणजे लिस्निंग आणि दुसरी काय सांगितली रूल मेथड. हे एकदम तुम्हाला क्रॉस करून दाखवलं मी. म्हणजे तुम्हाला कसाही क्वेश्चन विचारला तर ते इझिली तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकेल. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहे. पहिल्या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट 1.1 ज्याच्यामध्ये एकूण 5 क्वेश्चन्स आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 5 आहे. ज्यातला पहिला क्वेश्चन आता आपण बघूया. बघा आत्तापर्यंत जेवढं आपण बेसिक्स शिकलो सर्व त्याच्यावर अवलंबून आहे. व्यवस्थित समजून घ्या. पहिले तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, ट्राय करा आणि नाही झालं ते हे आहेच तुम्हाला सांगतो मी. आता फर्स्ट क्वेश्चन काय बघा. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. आत्ताच मी तुम्हाला बोललो रोस्टर फॉर्म कसा लिहिला जातो कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो. कसा लिहिला जातो कर्ली ब्रॅकेटमध्ये. मग रोस्टर फॉर्म आपल्याला लिहायचं आहे. फक्त एकूण 4 क्वेश्चन दिले. सब क्वेश्चन 4 दिलेले. फर्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया. सेट ऑफ इवन नंबर्स. आता हे पण ऑलरेडी आपलं सर्व झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला ते व्हॅल्यू टाकायच्या बाकी काहीच नाही. रोस्टर फॉर्म काय कळाला आहे. इवन नंबर काय आपल्याला कळालेला आहे. इवन नंबर म्हणजे कोणते नंबर असतात ज्याला 2 ने डिवाइड होऊ शकतात. सर्वात स्मॉलेस्ट कोणता असतो 2 4 6 8 10 12 अशा प्रकारे. मग इवन नंबर्स लिहायचे. मग याला सेटला काहीतरी एक नाव द्या. उदाहरणार्थ मी सेट ए म्हणतो.
सेट ए आणि कशात लिहायचा असतो हा कर्ली फॉर्ममध्ये. कोणते नंबर सांगितले इवन नंबर, पण कुठपर्यंत रे सांगितलेलं नाही आहे. मग आपण एक 5-6 लिहून टाका. इवन नंबर कोणते आहे मग 2 4 6 8 10 डॅश 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 इन्फिनिटी. कारण की कुठपर्यंत हे आपल्याला सांगितलेलं नाही ना, म्हणून त्याला इन्फिनिटी दिलं. इन्फिनिटी लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, मात्र हे डॅश डॅश खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही डॅश डॅश केलं नाही, तुम्ही जर कर्ली इथं जर कंप्लीट केला तर तुमचा आन्सर चुकणार आहे. कारण की याचा मिनिंग काय झाला, सेट ऑफ इवन नंबर्स बिटवीन 1 and 11 हा त्याचा मिनिंग झाला. पण आपल्याला असं 11 वगैरे काही सांगितलेलं नाही आहे, म्हणून तो आपण कर्ली डॅश 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 करणार आहे आणि नंतर मग इन्फिनिटी लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल आणि नंतर कर्ली आपल्याला ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. हे झालं पहिल्याच आन्सर, सिंपल आहे. 1 मार्कला क्वेश्चन असतो हा. सेकंड काय, सेकंड क्वेश्चन, सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 15 म्हणजे 1 ते 100 मध्ये असा आपल्याला नंबर, असे नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे का जे इवन पण असले पाहिजे आणि प्राईम पण असले पाहिजे. इवन काय सांगितलंय, प्राईम काय सांगितलंय, नाही तर तुम्ही थोडा व्हिडिओ पुन्हा मागे घ्या आणि पुन्हा समजून घ्या काय. मग आता असा कोणता नंबर आहे का जो इवन पण असेल आणि प्राईम पण असेल. आता प्राईम नंबर कोणते आपल्याला माहिती आहे, कोणते प्राईम नंबर्स आहे, स्मॉलेस्ट 2 आहे, नंतर 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 13 17 19 अशा प्रकारे हे इवन नंबर्स प्राईम नंबर्स आहेत. आणि इवन नंबर्स कोणते असतात, हे जर कोणते सांगितलं तुम्हाला मी प्राईम. इवन कोणते असतात, इवन नंबर्स 2 4 6 8 10 12 14 16 18 अशा प्रकारे. मग आता आपल्याला कोणता नंबर विचारला आहे की जो इवन पण असेल आणि प्राईम पण असेल. आता हे तुम्ही 15 पर्यंत लिहिले ना, म्हणजे मी इथपर्यंत लिहिले, पण तुम्ही 15 पर्यंत जरी हे 15 पर्यंत लिहिले आणि हेही 15 पर्यंत लिहिले तर याच्यात फक्त एकच नंबर असा दिसतो आपल्याला की जो इवन पण आहे आणि प्राईम पण आहे. तो कोणता आहे, तर तो आहे 2. तो कोणता नंबर आहे 2. 2 इज ओनली वन नंबर दोज आर प्राईम अँड इवन. तो फक्त एकच नंबर आहे का जो काय आहे प्राईम पण आहे आणि इवन पण आहे. मग आता इथं कोणता सेट होईल, सेट ए इज कर्ली ब्रॅकेटमध्ये 2. बस एवढंच आन्सर असतं. कारण की आपल्याला विचारलंच कोणता आहे, इवन, सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स. मग तो एकच नंबर भेटतोय ना, मग आपल्याला त्याचाच तर सेट बनवायचा आहे, बाकी काही नाहीच आहे. हे झालं सेकंडचे आन्सर. आता थर्ड बघूयात, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय सांगितलं ऑलरेडी मी तुम्हाला. इंटिजर्स म्हणजे ऑल नंबर्स ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण असतात, निगेटिव्ह पण असतात आणि झिरो पण असतात. पण इथं आपल्याला विचारलं काय, निगेटिव्ह वाले. पॉझिटिव्ह आणि झिरो विचारलं आहे का, नाही, फक्त निगेटिव्ह वाले विचारले. मग हा सेट कसा लिहिला जाईल, सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेटमध्ये -1, कारण की मायनसवाले सांगितले ना, -1 -2 -3 -4 एन डॅश 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 इन्फिनिटी. ही पण इन्फिनिटी आहे ना, मायनस कुठपर्यंत आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून हे आपण काय लिहिले, इन्फिनिटीपर्यंत लिहिले. हे झाले याचं आन्सर. आणि आता फोर्थ क्वेश्चन काय, खूप सिंपल आहे, फक्त बेसिक कळायला पाहिजे तुम्हाला. 7 बेसिक साऊंड ऑफ अ सरगम, म्हणजे सारेगम वगैरे असतात, सूर विचारले आपल्याला. सप्तस्वर आपल्याला विचारलेले आहे. विश्वात सप्तस्वराच्या व्यतिरिक्त आवाजच नाही असं म्हटलं जातं. मग ते नेमके सप्तस्वर कोणते, त्याचा साऊंड आपल्याला काय लिहायचा आहे, सेट लिहायचा आहे. मग त्याला मी म्हटलं सेट ए इन कर्ली कोणता असतो, सा रे ग म प ध नी सा आणि तो कर्ली काय ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7. ॲक्च्युली नी पर्यंत असतो सप्तस्वर म्हणजे नी, कारण की हा सा आणि हा सा एकच असतो, मात्र हा लो पट्टीत असतो आणि शेवटचा सा जो असतो तो हाय पट्टीत असतो. मग 1 2 3 4 5 6 7 हे काय असणारे, सप्तस्वर असणारे. आपला पहिला क्वेश्चन इथं कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर सेकंड काय सांगतो, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्डमध्ये आपल्याला विचारलंय, म्हणजे आता आपल्याला वर्डमध्ये लिहायचे. लक्षात आलं ना, काय करायचं आपल्याला, हे वर्डमध्ये लिहायचे. मग आता बघा याला काय म्हटलं तर इलेमेंट. मग अशी कथा आपण बघितलं, याला काय म्हणते सिम्बॉलला इलेमेंट. मग हा जो सब इलेमेंट असतो कोणाचा असतो, ह्या सेटचा असतो. आणि हेच फक्त आपल्या वर्डमध्ये लिहायचं, बाकी काही नाही आहे. सिम्पल क्वेश्चन, 1 मार्क क्वेश्चन असतो हा. 4/3 is an
element of is an element of set Q. म्हणजे हा 4/3 हा कोणाचा इलेमेंट आहे तर क्यूचा, म्हणून मी तसंच फक्त वर्ड फॉर्म मध्ये लिहिलं आहे. 4/3 इज अन इलेमेंट ऑफ सेट क्यू. बस याचा हे आन्सर असणार आहे. सेकंडचा काय असेल बरं. आता जसं याला म्हटलं तर इलेमेंट आणि हा काय असतो नॉट इलेमेंट. हा इलेमेंट नाही आहे कारण की तो खोडलेला आहे ना, म्हणून आपण असं म्हणू शकतो -2 इज नॉट अँड इलेमेंट ऑफ सेट n. n म्हणजे नॅचरल नंबर, -2 हा नॅचरल नंबर नसतो, म्हणून -2 इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट क्यू. एवढं आपल्याला एवढंच आन्सर असणार आहे. आता हिचं काय बघा, याला पण आपल्याला वर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ही पण आपल्याला तुम्हाला सेट फॉर्मॅटमध्ये दिलं आहे, याला तुम्हाला वर्ड फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. मग काय बघा, हा सेट दिला आहे सेट पी, हा सेट दिला आहे सेट पी इज. बघा हा सेट पी जो दिलेला आहे हा कोणता दिला आहे आपल्याला, सेट पी इज अ सेट ऑफ. हा जो सेट दिलेला आहे हा कसला दिला आहे, पीच. म्हणजे हा पीचा सेट दिला आहे. कोणाचा सेट दिला आहे बरं आपल्याला, पीचा सेट दिलेला आहे. मग पीच सच दॅट, म्हणजे हा पी बघा, हा पी सच दॅट, याला काय म्हणतो आपण सच दॅट. पी सच दॅट पी इज अन ऑड नंबर. सिंपल. फक्त जे आपल्याला दिलेलं आहे ना कर्लीमध्ये किंवा जो आपल्याला इलेमेंट दिला आहे तो फक्त वर्डमध्ये लिहायचा आहे. म्हणून आपण काय लिहिला, सेट पी इज अ सेट ऑफ. हा कोणता सेट आहे, इज अ सेट ऑफ पीचाच. पीच सच दॅट पी इज अन ऑड नंबर. बस सिंपल आहे, काहीच एवढं विशेष अवघड नाही. 1 मार्कर क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन आपल्या इथं. आता आपण एक क्वेश्चन नंबर बघणार आहोत 4. बघा मी थर्ड क्वेश्चन स्किप केलं आहे. त्याचं कारण असं आहे, थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त एवढं सांगितलं आहे कोणतेही 2 रोस्टर फॉर्ममधले एक्झाम्पल सांगा. रोस्टर फॉर्मचे आणि लिस्टिंग फॉर्मचे तुम्हाला तसे एक्झाम्पल इझिली लिहिता येऊ शकते. ते कोणते रँडम विचारले कोणते तुम्ही लिहू शकतात. त्यामुळे तो मी काही विशेष घेतला नाही, तो तुम्हाला होमवर्क म्हणून राहणार आहे, काही की जास्त विशेष नाही आहे. हां मात्र फोर्थ क्वेश्चन मात्र महत्त्वाचा आहे. माझा फोर्थ क्वेश्चन काय बघा, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्निंग मेथड. लिस्निंग मेथड म्हणजे काय, आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती कर्ली ब्रॅकेटमध्ये सेटमध्ये आपल्याला लिहायची. मग बघा याच्यात आपल्याला टोटल 5 क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन काय सांगतो, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. म्हणजे जे आपले इंडियन किंवा हिंदू कॅलेंडरचे जे महिने आहेत ते आपल्याला लिहायचे. इंग्लिश नव्हे, इंग्लिश म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च. पण आपल्याला कोणते विचारले, इंडियन सोलर सिस्टीम हिंदू महिने आपल्याला विचारलेले आहेत. मग हे सुद्धा एकूण 12 असतात, ज्याची सुरुवात कुठून होती, चैत्रपासून. एक गोष्ट सेटमध्ये लक्षात ठेवा, सेट लिहिताना पहिला नंबर पहिल्याच वेळेस आला पाहिजे असं काही नाही आहे. तो पुढे आला तरी चालतो, नो प्रॉब्लेम. बट दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व त्या सेटमध्ये आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं विचारलं 1 to 10 मधले नॅचरल नंबर, मग तुम्ही पहिला 3 घेतला, नंतर 7 घेतला, नंतर 2 घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते सर्व असले पाहिजे. येतं लक्षात, सेटचा हा महत्त्वाचा नियम असतो. मिक्स लिहा पण मात्र सर्व लिहिले पाहिजे. कमी लिहिल्यावर मार्क्स कमी होतात तुमच्यावाले. मग आता पहिला क्वेश्चन, द मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. मग तो डायरेक्ट तुम्हाला, आता याला काय म्हटलं मी, सेट हे खूप जास्त आहे म्हणून ऑलरेडी मी ते लिहून ठेवले होते. सेट ए कोणतं सुरू होतं, मराठी महिना पहिला चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हे टोटल 12 मंथ्स आहे आणि त्याचा सेट आपल्याला विचारला आहे. मी तो डायरेक्ट लिहिला. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मराठी महिने थोडे अवघड असतात, इंग्रजीमध्ये तुम्ही इझिली सांगू शकता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, नो प्रॉब्लेम. पण मराठी महिने मुलांना सांगता येत नाही, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. सेकंड नंबरचा क्वेश्चन, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट्स. याचा सेट आपल्याला बनवायचा आहे. बघा आता हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कसा लिहायचा. याला पण म्हटलं मी सेट ए म्हटलं.
कर्लीमध्ये लिहायचे, कारण की आपल्याला कोणती मेथड सांगितली, लिस्निंग मेथड, कर्लीमध्ये लिहायचं आहे. मग कोणतं, आता आपल्याला वर्ड्स विचारले, फक्त वर्ड म्हणजे अल्फाबेट विचारले, कोणते कोणते बरं याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये कोणते असतात, सी कॉमा, ओ कॉमा, यम, कॉम्यामध्ये लिहायचे बरं का, यम, त्याच्यानंतर कोणता आहे, पी, नेक्स्ट यल, नेक्स्ट ई. आता इथं एक महत्त्वाचं आहे बघा, ई झाल्यावर तो कोणता असतो, यम, पण ऑलरेडी आपण यम लिहिलेला आहे ना. सेटमध्ये डबल डबल नंबर नाही आहेत कधी, एक नंबर एकदाच असतो, तो डबल जरी बाकीच्या इन्फॉर्मेशनमध्ये आलेला असला तरी सेटमध्ये मात्र वन अल्फाबेट असो, वन नंबर असो, तो एकदाच येतो. ऑलरेडी यम आला आहे, मग हा यम आपल्याला घ्यायचा आहे का, आता नाही घ्यायचा. बरं, ई घ्यायचा आहे का, नाही, कारण की ऑलरेडी आपण ई लिहिलेला आहे हा. बरं, एन लिहायचं आहे का, एन अजून कुठे आलेलंच नाही, म्हणजे एन घ्यावं लागेल आपल्याला. बरं, टी याच्या आधी आला आहे का, आलेलं नाही, तो टी पण घ्यावा लागेल. म्हणजे याचा सेट कोणता तयार होणार आहे, COMPLENT, हा या दिलेल्या वर्डचा काय असेल, सेट असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, म्हणजे आपल्याला आपल्या बॉडीमध्ये काही सेन्सर पार्ट्स आहेत ज्याने आपल्याला काय होऊ शकते, तर कोणत्या गोष्टीची आपल्याला हालचाल होऊ शकते. एखादी गोष्ट गोड आहे का आंबट आहे तिची चव कळते. काही गोष्टी आपल्याला दिसतात ते आपल्या कोणत्या असतात, तर ते इंद्रिय असतात. एकूण हे 5 इंद्रिय आहेत. हे कोणते बघा, आईज, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स विचारले. आईजने आपण बघू शकतो ना, डोळ्यात दूर जाताना आपले डोळे बंद होतात, ते सेन्स, एक प्रकारचा सेन्स आहे. नोज, नाकाने आपण वास घेऊ शकतो. इयर्स, कान वगैरे आहेत. टंग्स, जीभ, जिभेने आपण काय चव वगैरे घेऊ शकतो. आणि स्किन्सला जर आपल्याला धक्का लागला तर आपल्याला काय त्याचं सेन्स होतो. म्हणून हे 5 काय असणार आहे, आपले ऑर्गन्स असणार, हा त्याचा सेट असणार आहे. त्यानंतर 4th क्वेश्चन काय, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20, म्हणजे आता आपल्याला प्राईम नंबर लिहायचे, कोणाचे लिहायचे बरं, 1 to 20 पर्यंत प्राईम नंबर्स लिहायचे. मग याला पुन्हा अजून मी सेट ए म्हटलं, ए म्हणा बी म्हणा काही पण, मी सेट म्हटलं ए. मग आता प्राईम नंबर कशातले घ्यायचे आपल्याला, 1 to 20 मधले. मग कोणते असणार बरं प्राईम नंबर, प्राईम नंबर ऑर्डर तुम्हाला मी सांगितले, नसेल तर पुन्हा मागं जा व्हिडिओमध्ये प्राईम नंबर बघा. मग कोणता प्राईम नंबर, पहिला 2 आहे, 3 आहे, 5, 7, 11, 13, 17 अँड 19, हे सर्व काय असणार आहे, तर प्राईम नंबर. झालं, त्याचा सेट तयार झाला. आणि 5th क्वेश्चन, नेम ऑफ कॉन्टिनंट्स ऑफ द वर्ल्ड, जगामधले जे कॉन्टिनंट्स म्हणजे मराठीत आपल्याला खंड म्हणतो. मग ते कॉन्टिनंटचा आपल्याला काय करायचं, सेट लिहायचा आहे. मग तो कॉन्टिनंट कोणते आहे बघा, जसं आपण राहतो कोणता आहे, आशिया कॉन्टिनंट आहे. त्यानंतर युरोप कॉन्टिनंट आहे. अजून कोणता आहे, आफ्रिका कॉन्टिनेंट आहे, आफ्रिका खंड. त्यानंतर काय, साऊथ अमेरिका. त्यानंतर कोणता आहे, नॉर्थ अमेरिका. बघा 1 2 3 4 5 झाले. त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया आणि शेवटचा आहे अंटार्क्टिका. हे एकूण किती कॉन्टिनेंट आहे, 7 कॉन्टिनेंट. थोडी इन्फॉर्मेशन मी जास्त देतो तुम्हाला याच्यात. एक अंटार्क्टिका जो आहे का, याच्यावरती मानव वस्ती नाही, म्हणजे याच्यावर कोणी राहत नाही. बाकीच्या सर्व 6च्या 6 खंडांवर मानव वस्ती आहे. अंटार्क्टिकावरती मानव गेले संशोधनासाठी, पण तिथं मानव राहत नाही. सर्वात मोठा जो कॉन्टिनेंट आहे तो कोणता आहे, तर आशिया कॉन्टिनेंट. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला, सर्वात कमी लोकसंख्या असलेला अंटार्क्टिकात आहे, जे लोकसंख्यात नाही, पण त्याच्यात जर सर्वात कमी बाकीच्या 6 मध्ये विचारलं तर कोणता आहे, ऑस्ट्रेलिया. त्यानंतर युरोप म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये एकूण 28 देश आहे. ब्रिटन, जर्मनी, त्यानंतर फिनलँड वगैरे हे सर्व देश कुठले आहेत, तर युरोपमधले आहे. आफ्रिका खंड माहिती आहे, जवळपास 53 ते 54 देश आहे. साऊथ आफ्रिका आहे, नायजेरिया आहे, साऊथ मंगोलिया वगैरे आहेत, साऊथ सुदान वगैरे आहे, नॉर्थ सुदान आहे, असे देश आहेत. साऊथ अमेरिकेमध्ये जसं ब्राझील आहे, व्हेनेझुला आहे, पेरू देश आहे, हे सर्व साऊथ अमेरिकेतले. नॉर्थ अमेरिका म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अमेरिका, ज्याला आपण युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणतो, कॅनडा आहे, हे सर्व कुठे तर नॉर्थ अमेरिकेमध्ये. तर हा झाला आपला 4th नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, लास्ट क्वेश्चन आहे. राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग रूल मेथड. कोणती मग सांगितले आपल्याला, रूल म्हणजे ही रिटर्न मेथड असणार आहे.
म्हणजे आपण जी पहिली बघितली रोस्टर ती नाही आहे, तर ही कोणती लिसनिंग ही नाही आहे, तर कोणती असणार आहे, रूल मेथड असणार आहे. म्हणजे तर रिटर्न आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. मग आता याच्यात आपल्याला 5 क्वेश्चन दिले. फर्स्ट क्वेश्चन काय, सेट ए इज इक्वल टू 1 4 9 16 25 26 49 36 49 64 81 आणि 100 ही सर्व नंबर कोणते दिसत आहे बरं आपल्याला, सर एक स्क्वेअर्स आहेत बघा. 1 स्क्वेअर 1चा स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 5 स्क्वेअर 6 स्क्वेअर 7 8 9 आणि सर्व काय स्क्वेअर्स आहे. 1 to 100 पर्यंत सर्व स्क्वेअर्स आहे. मग हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे आपल्याला, रूल मेथडमध्ये लिहायचे. मग तो कोणता सेट आहे बरं, ए, सेट ऑफ ए इन कर्ली फॉर्म. हे सर्व मधले एक्सच कन्सिडर करायचे. असं एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू काय दिले, नॅचरल नंबर स्क्वेअर दिलाय. म्हणजे 1 नॅचरल नंबर त्याचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर अशा प्रकारे. म्हणजे एन आणि एन काय, एन इज सेट ऑफ नॅचरल नंबर. एन फॉर का असतो नॅचरल नंबर. बरं हे फक्त 10 पर्यंत राहायचे, पण नॅचरल नंबर तर किती पण असतात ना, मग त्याच्यापैकी फक्त एन आहे. मग हे एन काय दिले, एन इज लेस दॅन 11 म्हणजे 11 पेक्षा लहान हे सर्व काय एन आहेत. मग 10 पर्यंत एन आहे ना आपले, म्हणजे 10चा स्क्वेअर आपण काय घेतला तर 100 घेतला होता, म्हणून ते काय राहणार आहे, हे फर्स्ट आन्सर. सेकंड काय बघा, बी सेट बी 6 12 18 24 13 36 42 अँड 48 ही सर्व कोणाच्या टेबलमध्ये बघायला मिळतं आपल्याला, 6च्या टेबलमध्ये. बघा 6 12 18 24 हे कोणाच्या टेबलमध्ये सर्व, हे सर्व 6च्या टेबलमध्ये आहेत. मग हे 6च्या टेबलमध्ये मग कसे लिहायचे, सेट बी इज इक्वल टू कर्ली फॉर्ममध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स, हे सर्व काय एक्स मानून घ्यायचे. एक्स सच दॅट कोणते एक्स आहे, सच दॅट एक्स इज इक्वल टू ह्या 6च्या टेबलला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर 1 6 1 जा 6 6 2 जा किती जाणार आहे 12 6 3 जा किती जाणार आहे 18 म्हणजे हे 6 आहे, पण हे सर्व काय काढले नॅचरल नंबर्स आहेत, म्हणून एन घेतला. 6 हा मी तसंच घेतला, 6 काय घेतला तसंच, आणि इंटू काय घेतला एन. एन म्हणजे काय नॅचरल नंबर, कारण की तर नॅचरल नंबर 1 2 3 4 5 अशा प्रकारे, म्हणून तो काय घेतला 6n. बरं एन म्हणजे काय, ऑल नॅचरल नंबर्स. आणि एन कोण आहे नेमके, 8 9 पेक्षा लहान, कारण की लास्टवाला 8 आहे. कारण की या 6ला जर आपण 8ने जर मल्टिप्लाय केलं 6 8 जा किती होतो 48, म्हणजे 9 पेक्षा काय सर्व लहान आहे, म्हणजे 8 पर्यंत आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 लास्टवाले 8 आहे, म्हणजे 9 पेक्षा काय लहान आहे, म्हणून हा काय झाला त्याचा रूल मेथड झाली. थर्ड क्वेश्चन, सेट सी SMILE याच्यात आपल्याला लगेच बघायला मिळतं हा कोणता वर्ड असणार आहे, स्माइल वर्ड आहे, स्माइल. मग आता कोणता असेल, सेट सी इन कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ विच वर्ड, स्माइल वर्ड. या स्माइलचा आहे, म्हणजे एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड स्माइल. फोर्थ क्वेश्चन, डी सेट काय, संडे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे, काय हे आपले एका वीकमधले डेज आहेत. म्हणजेच तो कसा लिहायचा आहे, सेट डी इन कर्ली फॉर्म हे सर्व एक्स आहे, आणि ते सच दॅट कोण आहे, एक्स इज सच दॅट एक्स इज अ डे ऑफ द वीक. आठवड्यातले हे काय सर्व दिवस आहे, बस तेवढंच लिहायचं. आणि लास्ट फिफ्थवालं काय, एक्स सेट कर्लीमध्ये AET. मग आता हा एक्स काय, एक्स इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड. कोणता वर्ड तयार होतो याच्यापासून, इट तयार होतो. काय होतो, इट. बरं इटच तयार होतं असं नाही, बरं याचा कर्ली फॉर्म कंप्लीट केला. पण इट होऊ शकतो, टी पण होऊ शकतो, बघा ना टी पण होऊ शकतो. हे लिहिलं तरी आन्सर बरोबर आहे, हे लिहिलं तरी सुद्धा आन्सर बरोबर आहे. त्या इट पण होऊ शकतं, ते कोणतं पण एखादं आन्सर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व 5 क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.1 मधले बघितले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतर मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.